नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. आता चौथा बॉन्ड जो आहे तो आहे हायड्रोजन बॉन्ड. तो आता आपण बघूया. हायड्रोजन बॉन्ड जेव्हा तयार होतो त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम अँड वन ऑफ द हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम नायट्रोजन, ऑक्सिजन और फ्लोरीन या तिघांपैकी एक कुठला तरी ॲटम असतो आणि हायड्रोजन असतो, तेव्हा जो बॉन्ड तयार होतो दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. जर हायड्रोजन आणि क्लोरीन असेल तर तो हायड्रोजन बॉन्ड नसणार आहे, तो असणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जर असेल या तिघांपैकी एक, तर तो जो बॉन्ड तयार होतो दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. इट इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन. हे विचारलं जातं. हायड्रोजन बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय, मग तिकडे ॲरो असेल, डॅश असेल, प्लस मायनस सायन्स असतील, डॉटेड लाईनचे येते हायड्रोजन बॉन्ड डिनोट करतो. There are two types of hydrogen bond: intermolecular hydrogen bond and intramolecular hydrogen bond. Intermolecular hydrogen bond occur between two or more molecules of the same or different compound. तर याला काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. जसं हा वॉटर मॉलिक्यूल आहे एक आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे एक, हे दोन वॉटर मॉलिक्यूलच्या मध्ये जो बॉन्ड तयार होतो दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. आणि वॉटर मॉलिक्यूलचा हा ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा हायड्रोजन बॉन्ड आहे आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आयडेंटिफिकेशनला येऊ शकतं. त्याच्यानंतर द प्रेझन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. हे रिझन किंवा हा क्वेश्चन खूप वेळा येतो. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इन्क्रीजेस ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड? इट इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यामुळे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे HFचं. हायड्रोजन फ्लोराईडमध्ये हा आहे हायड्रोजन बॉन्ड आणि हा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यानंतर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन ॲटम इज इन बिटवीन द टू हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स. दोन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जे असतील त्याच्यामध्ये हा हायड्रोजन बॉन्ड असणार आहे. त्याच्यानंतर characteristics of hydrogen bonded compound. Hydrogen bond is one of the strongest intermolecular force of attraction. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Which of the following is strongest intermolecular force of attraction? त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. दुसरे ऑप्शन्स असतात लंडन डिस्पर्शन फोर्स, डायपोल डायपोल मुवमेंट, हे ऑप्शन्स असतात. तर याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर हाय बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. त्याच्यानंतर हा पण प्रश्न खूप वेळा येतो. वॉटर ॲक्युम्युलेट्स इन सेल्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड. माणसांच्या शरीरामध्ये आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा प्लांट्सच्या बॉडीमध्ये जो वॉटर ॲक्युम्युलेशन असतं ते हायड्रोजन बॉन्डमुळे असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स येऊ शकतात की कुठला बॉन्ड प्रेझेंट असतो. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट, कोव्हॅलंट, कोऑर्डिनेट और हायड्रोजन. तर तो हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे वॉटर अक्युम्युलेशन सेल्समध्ये जास्त असतं. द स्ट्रेंथ ऑफ सिमेंट कॉन्क्रीट इज ड्यू टू विच टाईप ऑफ बॉन्ड? दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. असे या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याच्यावर असे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढच्या टाईप ऑफ बॉन्ड जो आहे तो आहे मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे नॅचरली तो मेटलमध्येच प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. मेटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपण पहिल्याच बॉन्डमध्ये बघितलं की मेटल लूज इलेक्ट्रॉन, आणि जेव्हा मेटल इलेक्ट्रॉन्स लूज करतात दॅट इज नोन ॲज कर्नेल्स. कर्नेल्स दॅट इज पॉझिटिव्ह मेटल आयन्स. हा पण प्रश्न खूप वेळा येतो. कर्नेल्स मीन्स व्हॉट? दॅट इज पॉझिटिव्ह मेटल आयन. सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. मेटॅलिक बॉन्डमध्ये काय असतं? सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. हे जे पॉझिटिव्ह आयन्स तयार झालेले आहेत आणि ते जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतात तर ते मोबाईल इलेक्ट्रॉन्स किंवा त्याला लोकलाइज इलेक्ट्रॉन्स पण म्हणतात आणि पॉझिटिव्ह मेटॅलिक आयन असे जे कंबाईन आहेत तर त्याच्याने मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. मेटॅलिक बॉन्डचे एक्झाम्पल नॅचरली सगळे मेटल्सच असणार आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटॅलिक बॉन्ड और मेटॅलिक कंपाऊंड. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स जनरली आपल्याला माहिती असतात. दे आर हार्ड ॲज वेल ॲज सॉफ्ट, की जसं सोडियम, पोटॅशियम हे सॉफ्ट मेटल्स आहेत, बाकीचे मेटल्स हार्ड आहे. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे हॅव मेटॅलिक लस्टर. दे आर malleable and ductile. The strength of metallic bond increases. Then
with heat or heat treatment specially. Then number of valence electrons also ask, जसं सोडियमच्या केसमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियमच्या केसमध्ये तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विचारले जाऊ शकतात की किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे मेटॅलिक बॉन्डचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिस्कवर्ड बाय वॉन डर वॉल. हा पहिला प्रश्न तयार होतो. हू डिस्कवर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? दॅट इज वॉन डर वॉल. दॅट इज वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्टिंग बिटवीन द मॉलिक्यूल. मॉलिक्युल्समधला जो अट्रॅक्शनचा वीक फोर्स आहे दॅट इज नोन ॲज वॉन डर वॉल फोर्स. त्याच्यानंतर पुढे वॉन डर वॉल फोर्स जो आहे त्याच्यामध्ये 3 आहेत. हायड्रोजन फोर्स, डायपोल मोमेंट आणि लंडन डिस्पर्शन फोर्स. हे 3 आहे. त्याच्यातला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग जो असतो तो हायड्रोजन बॉन्ड असतो. त्याच्यानंतर मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप इझी टॉपिक आहे की ज्याच्यावर खूप प्रश्न येण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे तुम्हाला इमेज दिली जाते ही मॉलिक्युलर अरेंजमेंट कशात आहे, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये की गॅसेसमध्ये. जेव्हा मॉलिक्युल्स क्लोजली पॅक असतात तेव्हा ती सॉलिडमध्ये असते. इथे बघा, मॉलिक्युल्स आर क्लोजली पॅक, लिस्ट अमाऊंट ऑफ इंटरमॉलिक्युलर स्पेस. इथे स्पेस जी ती कमी आहे. मग हा पण प्रश्न येतो, जे बोल्डमध्ये आहे ते सगळे प्रश्न येतात की लिस्ट अमाऊंट ऑफ इंटरमॉलिक्युलर स्पेस कशामध्ये असते, तर ती सॉलिडमध्ये असते. त्याच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये कसा असतो, व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यानंतर सॉलिडचे एक्झाम्पल काय आहे, मेटल्स असेल, NaCl आहे, हे सॉलिडचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पुढे मॉलिक्युलर अरेंजमेंट इन लिक्विड. आता लिक्विडमध्ये बघा की मॉलिक्युल्स जे आहेत ते लूजली पॅक आहे. इथे स्पेस आहे जास्त, लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस, दे आर लूजली पॅक. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्मॉल. तिकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन लार्ज होता, इकडे स्मॉल आहे. तिकडे इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी होतं, इकडे जास्त आहे. तिकडे क्लोजली पॅक होते, इकडे लूजली पॅक आहे. आणि एक्झाम्पल लिक्विड्स की वॉटर असेल, अल्कोहोल असेल, ॲसिटोन असेल, हे झाले लिक्विडचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर मॉलिक्युलर अरेंजमेंट इन गॅसेस. दे आर सेपरेटेड बाय वाईड स्पेसेस. इकडे बघा हे वाईड स्पेसेस आहेत. त्याच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लिस्ट अँड मॅक्झिमम फ्रीडम ऑफ मोशन. अँड एक्झाम्पल इज गॅसेस ऑर एअर, डिफरंट गॅसेस लाईक oxygen, carbon dioxide, nitrogen, hydrogen. These are the example of gases. In solid, rigid, liquid non-rigid, and gases not rigid. Shape, solid, fixed shape, not fixed, not fixed. Volume, fixed volume, not fixed volume. This is molecular arrangement in solid, liquid, and gases. In next video we will see structure of solid, that is crystalline and amorphous solid, in detail. Thank you.